सध्या महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे ती म्हणजे धर्मवीर 2 या चित्रपटाची। धर्मवीर सिनेमा आल्यानंतर 2022 मध्ये राजकारणात झालेली उलथापालथ अवघ्या महाराष्ट्राने पाहिली। यानंतर धर्मवीर 2 मध्ये काय असणार? आनंद दिघेंच्या मृत्यूचा खुलासा होणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता। आता विधानसभेच्या तोंडावर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हे ब्रीदवाक्य घेऊन धर्मवीर 2 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। धर्मवीर 2 चित्रपट अनेक कारणांनी चर्चेत आलाय। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चित्रपट प्रदर्शित करत शिंदेंकडून राजकीय नॅरेटिव्ह पसरवला जात असल्याचा आरोप केला जातोय। तर आनंद दिघेंना बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठं करण्याचा प्रयत्न होतोय अशी थेट टीकाही केली जात आहे। तसेच या चित्रपटातील काही संदर्भ चुकीचे असल्याचा आरोप केला जातोय। हे संदर्भ कोणते? नेमकं चित्रपटात काय आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। सर्वात पहिलं या चित्रपटाचा सार मी तुम्हाला थोडक्यात सांगते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःचं पात्र सिनेमाच्या पडद्यावर साकारून सिनेमासृष्टीत एक नवा पायंडा पाडला आहे। या चित्रपटातून खुद्द एकनाथ शिंदे यांनी मोठ्या पडद्यावर एंट्री घेतली। अनेकांनी हा सिनेमा म्हणजे एकनाथ शिंदे यांनी स्वतःची इमेज सुधारण्यासाठी केलेला खटाटोप असल्याचं म्हटलं। पहिल्या भागात आनंद दिघेंची कहाणी सांगतानाच एकनाथ शिंदे कसे सच्चे आणि कडवट शिवसैनिक आहेत अशी इमेज बिल्डिंग काही प्रसंगातून करण्यात आली होती। निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील। यानंतर धर्मवीर 2 रिलीज होऊन त्याची महाराष्ट्रात चर्चा होईल आणि त्यावरूनही एकनाथ शिंदेंच्या इमेजला बळकटी देण्याचा प्रयत्न केला जाईल असं काही जाणकारांचं म्हणणं आहे। एकनाथ शिंदे म्हणजे आनंद दिघेंचं प्रतिबिंब किंवा वारसदार असल्याचा ठसवण्याचा हे स्पष्ट प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे। त्यासाठी मविया सरकारच्या काळातल्या घटना आणि दिघेंच्या आयुष्यातल्या घटना यांची सांगड घातल्याचं चित्रपटात दिसतंय। उद्धव ठाकरे यांनी मवियात सहभागी होताना हिंदुत्वाला तिलांजली दिली असा आरोप शिंदे गटांकडून बंडाच्या समर्थनासाठी करण्यात येतो। तोच अधोरेखित करण्यासाठी आनंद दिघेंच्या आयुष्यातल्या नाट्यमय घटनांचा आणि मविया सरकारच्या काळातल्या घटनांचा वापर करून त्यावर चित्रपटात भाष्य करण्यात आलं आहे। अशातच या सिनेमातील काही सीन व्हायरल होत आहेत। यामध्ये आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे एकमेकांशी संवाद करत आहेत। धर्मवीर 2च्या या दृश्यामध्ये असं दाखवण्यात आलं आहे की सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांच्यात संभाषण सुरू आहे। शिंदे दिघेंना जाब विचारतात की राजसाहेबांसारखा उमदा वारसदार डावलला गेला तेव्हा आवाज का नाही उठवला? शिवसैनिकांच्या मनातला वारसदार का नाही ओळखला? आणि हाच सीन सध्या प्रचंड ट्रोल होत आहे। 2024 मध्ये प्रवीण तरडे धर्मवीर 2 चित्रपटाद्वारे खोटा अपप्रचार करत आहेत अशी टीका केली जात आहे। कारण आनंद दिघे यांचं 2001 साली निधन झालं। राज ठाकरे यांनी शिवसेना 2005 साली सोडली। आता आनंद दिघे एकनाथ शिंदे यांच्यातील या संभाषणाचा नेमका संदर्भ काय हे मी तुम्हाला सांगते। दिघे आणि शिंदे यांच्यामध्ये असं संभाषण प्रत्यक्षात घडलंच नव्हतं। शिंदे मनाशी विचार करत असताना दिघेंशी बोलतात असं चित्रपटात दाखवण्यात आलंय। विधान परिषद निवडणुकीत इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडून शिंदेंचा अपमान झाला आणि तो राग डोक्यात घेऊन ते मरीन ड्राईव्हला पोहोचल्याचं हे दृश्य आहे। मनातील खदखद व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यासमोर धर्मवीर येतात आणि त्यावेळी ते राज ठाकरेंविषयी बोलून दाखवतात। हा सीन चित्रपटात दाखवला पण हे प्रत्यक्षात घडलं नाही। दुसऱ्या सीनची चर्चा होते ती म्हणजे कार्यालयात एक मुलगी येते आणि विचारते की हु इज मिस्टर एकनाथ शिंदे? तिच्या या प्रश्नामुळे एकनाथ शिंदे सोबत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा आश्चर्य वाटतं की ती एकनाथ शिंदे यांना ओळखत नाही। त्यानंतर फ्लॅशबॅकमध्ये आनंद दिघे एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवून लोकांना समजवतात की तुमच्यासाठी बरेच काठ्या खाल्ल्या आहेत त्याने, शिवसेनेचे भविष्य आहे तो, असं या सीनमध्ये दाखवण्यात आलंय। एकंदरीत एकनाथ शिंदे यांनी मान्य केलं नसलं तरी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचं उद्दिष्ट ठेवून हा चित्रपट बनवला आहे। पण याचा निवडणुकीच्या निकालावर परिणाम होईल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा।